हॅलो गाईड, तुमचे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर हा घेऊन आलो की जेव्हा आपले चॅनेल जेव्हा मॉनिटाईज करायचे असते, तर मॉनिटाईज होण्या अगोदर यूट्यूब आपल्या चॅनलवरचे कोणकोणत्या गोष्टी चेक करते, तर हे आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला माझी एक विनंती आहे, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर बघूया मित्रांनो, यूट्यूब कोणकोणत्या गोष्टी ह्या चेक करते। तर चला सुरू करूया। पहिली गोष्ट म्हणजे आपले चॅनल जे आहे हे आपल्या चॅनलची कंट्री सिलेक्ट आपण केली पाहिजे। म्हणजे कोणतं साऊथ आफ्रिका आहे, अमेरिका आहे, त्या पाकिस्तान आहे, इंडिया आहे, आपण ज्या कंट्रीमध्ये राहतो त्या कंट्रीचे नाव पहिली गोष्ट आपण सिलेक्ट केले पाहिजे। त्यानंतर आपल्या चॅनेलवर कुठल्याही प्रकारची कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आला नाही पाहिजे। कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक मित्रांनो जर आला, पहिला, दुसरा आणि तिसरा असे 3 प्रकारे जर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक जर आपल्या चॅनलवर आला तर आपले चॅनेल मॉनिटाईज होणार नाही। म्हणून याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे। मी या ठिकाणी कॉपीराइट स्ट्राईकची गोष्ट करत नाही। कॉपीराइट स्ट्राईक आला तर चालेल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, परंतु कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक त्या आपल्या चॅनलवर आला नाही पाहिजे। त्यानंतरची पुढची गोष्ट, आपल्या चॅनलवरचे जे हे बाजूला मी दाखवते तुम्हाला, आपल्या चॅनलवरचे 2 स्टेप व्हेरिफिकेशन आपण ऑन केले का नाही याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, आपल्या चॅनलवरचे ॲडव्हान्स फीचर आपण इनेबल केलंय का नाही ते सुद्धा आपण बघून घेतलं पाहिजे। आणि जर आपण इनेबल नसेल केलं तर ते फीचर सुद्धा आपण इनेबल करून घेतलं पाहिजे। त्यानंतर आपल्या चॅनेलवर जो आहे ॲडसन्स अकाउंट ॲक्टिव्ह आहे का नाही, आपण ॲडसन्स अकाउंट बनवलेलं आहे किंवा नाही हे आपण चेक करून घ्यायचं। मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या काही शंका असतात की ॲडसन्स अकाउंट आपण कधी बनवायचं। तर मित्रांनो, जेव्हा आपण चॅनेल मॉनिटाईज साठी अपील करतो तेव्हा आपण हे ॲडसन्स अकाउंट क्रिएट केलं पाहिजे, बनवायला पाहिजे। तर बऱ्याच लोकांचा असा काही जो डाऊट होता तो क्लिअर झाला असेल की अगोदर अकाउंट आपण जर बनवलं, त्याचा ईमेल आयडी आपण विसरलो किंवा त्याचा पासवर्ड जर विसरलो तर एका माणसाच्या नावानं आयुष्यामध्ये एकदाच ॲडसन्स अकाउंट बनते। तर मित्रांनो, याकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। त्या चॅनेल मॉनिटाईज करण्याच्या अगोदर त्या सगळ्या गोष्टी आपल्या तयार पाहिजे, रेडी पाहिजे। त्यानंतर यूट्यूब चॅनेल पुन्हा काय काय चेक करते ते आपण बघूया। यूट्यूब चॅनेलवरून जर आपण पैसे कमावणार आहे, मित्रांनो सर्वांनाच असे वाटते यूट्यूब वर आपण चॅनल यासाठीच उघडतो की आपल्याला पैसे मिळाले पाहिजे। सर्वांची इच्छा असते की यूट्यूब चॅनेलवर आपण पैसे कमवण्यासाठी आलेलो आहे, परंतु जेव्हा यूट्यूब चॅनेलवर आपण आपला कंटेंट बनवतो तो कंटेंट आपला ओरिजिनल पाहिजे, तो कुणाचाही कॉपी पेस्ट करून घेतला नाही पाहिजे। आणि जर कधी एखाद्या वेळेस आपण कॉपी पेस्ट करून जर घेतला तर मित्रांनो, आपण त्या साईडला एक शॉर्ट व्हिडिओ घेऊया। तर या शॉर्ट व्हिडिओमध्ये कमीत कमी आपण व्हिडिओ बनवताना कॉपी पेस्ट करताना 50-50% हा कंटेंट आपण घेतला पाहिजे। ओरिजिनल कंटेंट 50% पाहिजे आणि 50% आपला पाहिजे। म्हणजे त्यामध्ये आपला व्हॉइस ओव्हर पाहिजे, साईडला एका कोपऱ्यामध्ये कमीत कमी 35% आपला एक फोटो पाहिजे, आणि जो काही व्हिडिओ आहे त्याबद्दल आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे, बोललं पाहिजे, ॲक्शन केली पाहिजे, रिॲक्शन दिली पाहिजे। तेव्हाच हा कॉपी पेस्टचा जो कंटेंट आहे मित्रांनो तो सुद्धा मॉनिटाईज होऊ शकतो, परंतु त्यासाठी आपण व्हॉइस ओव्हर केला पाहिजे। आणि आपण जे काही चॅनेल बनवतो ते
एज्युकेशनल पाहिजे, लोकांना त्यामधून काहीतरी घेता आलं पाहिजे, लोकांचं एन्जॉयमेंट झालं पाहिजे, अशा प्रकारचेच आपण चॅनेल बनवले पाहिजे. आपण जे व्हिडिओ बनवतो ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात ते कॅटेगरी आपण फिक्स केली पाहिजे. मित्रांनो, कॅटेगरी भरपूर आहेत. ब्लॉग आहेत, एंटरटेनमेंट आहे, कॉमेडी आहे, पीपल्स अँड ब्लॉग आहे, त्यानंतर एज्युकेशनल चॅनल आहे, टेक आहे. तर कुठलाही व्हिडिओ तुम्ही बनवू शकता, परंतु त्यामध्ये आपल्या चॅनलची, आपल्या व्हिडिओची कॅटेगरी आपण व्यवस्थित सिलेक्ट करायला पाहिजे. परंतु मिक्स कॉन्टेंट करू नये. मिक्स व्हिडिओ जर आपण बनवला मित्रांनो, आपल्याला व्ह्यूज तर मिळतील, परंतु आपला चॅनेल कधी मॉनिटाईज होणार नाही. कारण मिक्स कॉन्टेंट, कधी आपण शॉर्ट व्हिडिओ बनवला, कधी लॉंग बनवला, आणि शॉर्ट आणि लॉंग बनवायचा असेल तर दोघांची कॅटेगरी एकच असली पाहिजे. तर शॉर्ट व्हिडिओचा सुद्धा आपल्याला वॉच टाइम त्यामध्ये ऍड करता येतो. परंतु काही व्हिडिओ आपण एज्युकेशनल बनवले, काही एंटरटेनमेंट बनवले, काही कॉमेडीचे बनवले, काही ब्लॉग बनवले, तर मित्रांनो मिक्स कॉन्टेंट, मिक्स व्हिडिओ जर असे आपण बनवले तर ते चॅनेल आपले मॉनिटाईज होणार नाही. मित्रांनो, त्यानंतर आपल्या चॅनलचं जे अबाउट सेक्शन आहे, अबाउट सेक्शन या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलचे जे अबाउट सेक्शन आहे त्यामध्ये आपण एंट्री केली पाहिजे की आपला चॅनेल कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवते, एज्युकेशनल बनवते, शॉर्ट व्हिडिओ बनवते का काय करते, हे अबाउट सेक्शन मध्ये जाऊन आपण त्यामध्ये लिहिलं पाहिजे. म्हणजे आपले चॅनेल मॉनिटाईज होण्यासाठी बिलकुल काहीच अडचण येणार नाही. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही जर माहिती पूर्ण आपल्या चॅनलची तयार ठेवली, रेडी ठेवली, आपले इनेबल करून ठेवले असेल सगळ्या गोष्टी, तर आपले चॅनेल मॉनिटाईज होईल. अन्यथा आपले चॅनेल मॉनिटाईज होणार नाही. आणि कितीही जर तुमचे सबस्क्रायबर जरी असले तरी सुद्धा आपले चॅनेल यूट्यूब काय करणार, रिजेक्ट करू शकते. म्हणून मित्रांनो, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, आणि पुढचा व्हिडिओ मी कशा प्रकारे बनवला पाहिजे याची सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही कमेंट करू शकता. म्हणजे जेणेकरून मी त्या टाईपचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.